पोलिसांकडून बळाचा वापर, काही आंदोलक ताब्यात, पोलिसांची माहिती तर अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं आवाहन. पूरग्रस्तांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ, कुणीही चिथावणी देण्याचं काम करू नये. अहिल्यानगरमधील घटनेवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगर, परभणी आणि बीडमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान. अहिल्यानगरच्या करंजीमध्ये कांद्याच्या शेतामध्ये 1.5 ते 2 फूट पाणी, शेकडो एकरवरील पिकं पाण्याखाली. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे जिल्ह्यामधील अतिवृष्टीबाबत आढावा. जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यासह मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या जोरदार पावसाचा सांगली आष्टी परिसराला फटका. पुरामध्ये अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं. अंबाजोगाईमध्ये रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान.